नमस्कार मित्रांनो. ही बघा, ही आमची गाडी आहे बरं का. आणि माझा भाऊ, मी तुम्हाला म्हटलं ना की माझा भाऊ येणार आहे, तर तो कालच आला होता. आणि त्याला आल्यानंतर हाच एक उद्योग असतो, गाडी धुणं हा त्याचा इंटरेस्ट आहे. सो तो आल्या आल्या लगेच गाडी धुवायला गेला. आम्हाला बोलतच होता तो खूप, किती धूळ जमा केली त्या गाडीवर, कधी हात पण लावत नाही. कोण धुणार आहे ना त्या गाडीला. त्याला आल्यावर काही कामं नसता. आणि त्याचे कसे आता पेपरसुद्धा झाले, म्हणून त्याला आला की गाडीत बसणे, गाडी धुणे. आणि गाडी धुतली म्हणजे गाडी कुठेतरी जाणार, हे आम्हाला समजलं आहे आता. हे बघा, सगळं गाडी वगैरे धुणं चाललं आहे. मधून पण धुतली, बाहेरून पण धुतली. घरात काही करमतच नाही त्याला, म्हणून मग आला की लगेच बोलतो गाडी धुवायची आहे असं तसं. आणि गेला गाडी धुवायला. आणि हा दिसतोय ना मागे छोटा, तो ना माझ्या लहान मामाचा मुलगा आहे. तो सुद्धा आला होता. त्याला पण खूप आवडतं गाडी धुवायला. आणि मागे जी दिसते तुम्हाला, ती आहे माझ्या मोठ्या मामाची गाडी. हे बघा, अशी काहीतरी आहे आमची गाडीमधून. कशी वाटली तुम्हाला? हे बघा, हा पण खूप आगाऊ आहे. याला पण खूप आवडतं गाडी धुवायला. बसले दोघं मिळून गाडी धुवत. हे बघा, मामाची सुद्धा गाडी खूप धुळीची दिसली म्हणून ती सुद्धा धुवून टाकली त्यांनी. घरात बसून काय आहे ना, असं पण करमत नाही. म्हणून मग तो म्हटला चला की गाडीच धुवून टाकतो. किती पाणी पाणी केलं बघा त्याने. इतका पुसतो ना त्या गाडीला, पूर्ण बाहेरून मधून अगदी चकाचक स्वच्छ केली. आणि आता आम्हाला समजलं आहे की त्याने गाडी धुतली म्हणजे कुठेतरी प्लॅन होणार म्हणजे होणार. हे बघा, यालासुद्धा लावलं आता कामाला. हा तर खूपच कंटाळा करतो, पण काय थोडंफार मदत करावी लागते, म्हणून त्यालासुद्धा लावलं कामाला.